श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, चौथा मार्गशीर्ष गुरुवार अमावस्या आलेली आहे व हा गुरुवार शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार असणार आहे. जर उद्यापन नाही करता आले तर काय करावे? तर 18 डिसेंबर 2025 हा शेवटचा गुरुवार असणार आहे. कधी कधी मार्गशीर्ष गुरुवार हे 5 येत असतात, तर कधी कधी 4 येत असतात. तर यावर्षी मार्गशीर्ष गुरुवार हे 4 गुरुवार आलेले आहेत. बऱ्याच ताईंना असा प्रश्न पडलेला आहे की 18 डिसेंबर रोजी अमावस्या आलेली आहे, मग गुरुवारचे उद्यापन कसे करावे? त्याचबरोबर मार्गशीर्ष गुरुवार आमच्याकडून 3च झालेले आहेत. मध्येच मासिक पाळी आलेली होती, त्यामुळे 3च झालेले आहेत. मग 4 झाल्यानंतर करायचं का उद्यापन? असे बऱ्याच ताईंचे प्रश्न आहे. त्याचबरोबर दुसरा प्रश्न असा आहे ताईंचा की शेवटच्या चौथ्या गुरुवारी उद्यापन करता नाही झाले काही कारणाने तर काय करावे? नंतर केले तर जमेल का? तर ही संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी अगोदर माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग, हा मार्गशीर्ष गुरुवार महिला व पुरुष खूप मनोभावे अशा प्रकारे सेवा करत असतात. खूप पवित्र असा हा महिना आहे व खरंच मने भावे सेवा पूजा केली ना, लक्ष्मी माता व विष्णू यांची खरंच फळ आपल्याला भेटत असते. आता गुरुवारचे उद्यापनचे सांगते की अमावस्या तिथी किती वाजता आहे हे मी सर्व सांगते. मग तुमचा जो गोंधळ झालेला आहे की त्या दिवशी अमावस्या आलेली आहे, मग करायचं की नाही, कसं करायचं, 3च गुरुवार झालेले आहेत, मग आम्ही कसं काय करायचं आहे, तर त्यासाठीच तुमचे कन्फ्युजन दूर करण्यासाठी मी तुम्हाला अमावस्याची तिथी सांगत आहे की अमावस्याला उद्यापन करायचे की नाही हे कन्फ्युजन दूर होईल. आता मार्गशीर्ष महिन्यातील जी अमावस्या आहे याला ज्येष्ठ अमावस्या म्हणतात. जी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आली तिला ज्येष्ठ अमावस्या असे म्हणतात. ही अमावस्या 19 तारखेला शुक्रवारी, 18 तारखेला अमावस्या नाही. लक्षात घ्या की अमावस्या ही 19 तारखेपासून आहे, म्हणजेच शुक्रवारी पहाटे 5 वाजता चालू होणार आहे. 19 तारखेला पहाटे 5 वाजता चालू होणार आहे व 20 तारखेला शनिवारी सकाळी 7:13 समाप्ती होणार आहे. सूर्योदयाच्या तिथीनुसार ही ज्येष्ठ अमावस्या 19 व 20 तारखेला आहे. त्यामुळे उद्यापनाचे जे कन्फ्युजन आहे ते काढून टाका, कारण अमावस्या ही 19 व 20ला असणार आहे. आता 18 डिसेंबर गुरुवारी नसणारा व ज्यांचे गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन 19 व 20 डिसेंबर रोजी असणार आहे. जर एखाद्याचे 18 डिसेंबरचे जे गुरुवार नसेल झालेला, त्याचबरोबर कोणाचे गुरुचरित्र आहे तर त्याचे उद्यापन करायचे आहे, तर ते उद्यापन तुम्ही 19 व 20 डिसेंबर रोजी आहे, पण त्या दिवशी करायचे नाही. तुम्ही हे उद्यापन 21 तारखेला रविवारी करू शकता व ज्यांचे मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन 18 डिसेंबर रोजी आहे त्यांनी बिनधास्त करू शकता. दिवसभरामध्ये कधी पण तुम्ही 18 डिसेंबर रोजीच मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन करायचे आहे. आता ही गोष्ट क्लिअर झाली असेल तर दुसरी गोष्ट बऱ्याच ताईंनी विचारतात की आमचे 3च गुरुवार झालेले आहे, मग उद्यापन करावे की नाही या मार्गशीर्ष महिन्यामधील, मग हे पुण्य भेटेल की नाही, असा बऱ्याच ताईंना प्रश्न पडलेला आहे. आता हे जे मार्गशीर्ष जे गुरुवार असतात ना, ते या महिन्यापुरतेच असतात. जे मार्गशीर्ष गुरुवार असतात ते या मार्गशीर्ष महिन्यापुरतेच मर्यादित असतात. म्हणजेच मार्गशीर्ष गुरुवार हे मार्गशीर्ष महिन्यापुरतेच मर्यादित असतात. ते आपल्याला पौष महिन्यामध्ये जाऊन करायचे नसतात. आता तुमचे 3 गुरुवार झालेले आहेत आणि आता मार्गशीर्ष महिना संपलाच आहे आणि पौष महिना लागलेला आहे आणि तुम्ही तेव्हा तो गुरुवार करणार एक राहिलेला, असं जमणार नाही. आता ज्यांचे 4 पैकी 3 गुरुवार झालेले आहेत त्यांनी 18 डिसेंबरला उद्यापन करायचे आहे. पौष महिन्यात जाऊन करायचे नाही. भले 4 पैकी 2 होऊ दे किंवा 3 होऊ दे किंवा 4, परंतु आपल्याला या महिन्यामध्ये चौथ्याच गुरुवारी उद्यापन करायचे आहे. लक्षात असू द्या.
आपण ही सेवा मनापासून केलेली असते. माता लक्ष्मी बरोबर आपल्याला फळ देत असते. त्यामुळे आपण जे उद्यापन करायचे आहे मार्गशीर्ष गुरुवारचे, ते मार्गशीर्ष महिन्यामध्येच करायचे आहे. आता चौथ्या गुरुवारी उद्यापन करणे शक्य नाही, मासिक धर्म आलेला असेल किंवा काही तुमचं कारण असेल, तर आपण घरातील कोणतीही व्यक्तीकडून पूजा मांडून घ्यायची आहे, पूजा कहाणी वाचून घ्यायची आहे व आपण त्यांच्याकडून उद्यापन करून घ्यायचे आहे. तुम्ही बाजूला बसून पूजा मांडण्यास सांगावी व कहाणी वाचन झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे. परंतु उद्यापन हे 18 डिसेंबरलाच व्हायला पाहिजे. कोणतेही तुमचे काही कारण असेल तरीही उद्यापन हे 18 डिसेंबर रोजीच करून घ्यायचे आहे. तर त्याच्यासाठी 5 सुवासिनी किंवा 5 कुमारिका तुम्ही बोलवायच्या आहेत. जर नाहीच भेटली तरी एक बोलवली तरी चालेल. पुस्तक द्या, ओंटी भरा, हळदी कुंकूचं वाण द्या. अशा प्रकारे आपणाला उद्यापन करायचे आहे चौथ्या गुरुवारी. जे तुमचे कन्फ्युजन होते ते तुमचे क्लिअर झालेले असेल की जी अमावस्या आहे ती 18ला नसून 19-20ला आहे आणि जे तुमचे उद्यापन करायचे आहे ते मार्गशीर्ष गुरुवारीच तुम्हाला हे उद्यापन पूर्ण करायचे आहे. त्यामुळे तुम्हाला हे फळ नक्की भेटणार. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो.